तो काही माझा जोरात आहे सांगितलं आहे. सध्या मी दवाखान्यात येते, ड्रेसिंग वगैरे करतो आहे. गुडघ्याला इथे लागले, दोन्ही गुडघ्यांना थोडेसे या त्याला. बाकी काय नाही, बाकी ओके. गाडी अजून बघितली ना, काय आलं गाडीला मी तिथं जाऊन पहिलं बोलणार आहे. पॅन्ट पूर्ण फाटलेली आहे. पॅन्टला पूर्णपणे ब्लड लागले. कसं काय झालं मी तुम्हाला थोडा वेळ सांगतो. सध्या मी ओके, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं खर्चटलं, काही विषय नाही, काय जोरात काय झालं नाही. मी ऑन द स्पॉट तिथे जाऊन तुम्हाला सांगेन काय झालं काय नाही ते. आता माझं भावाला बोलावलं आहे, तसे दाजी येतात. माझ्यासोबत एक कंपनीतला मित्र आहे, तो आला आहे. सगळ्या दवाखान्यात इथे ड्रेसिंग करतो, इंजेक्शन घेतो. बघूया. झालं माझं दवाखान्यातलं काम, सगळं ड्रेसिंग वगैरे केलं आहे. गाडी इथंच आणली. गाडीला काय असं झालं नाही, फक्त इथं डॅमेज झालं. दुसरं इकडे कुठे बाजूला काय झालेलं नाही, फक्त फुटरेस आतमध्ये गेला. बाकी ओके, गाडी ओके. गाडीला काय नाही झालं, एवढीच गोष्ट माझ्यासाठी काय. आलो आता घरी. छोटे सरदार आमचे घेऊन चालत हेल्मेट. चल ते ठेव तिथं. आले आपलं मस्त घरी. आता बघताय हाताला इथं लागलंय, गुडघ्याला फक्त इथं लागले दोन्ही. बाकी काय नाही झालं, नॉर्मल आहे मी. गाडीला पण जास्त काय झालं नाही, तुम्हाला बघितलं असेल याच्या अगोदर. काय टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. चला जा लवकर. आलो मग अशी घरी. मस्त वेळी जेवलं वगैरे, गोळ्या वगैरे खाल्ल्यात. फक्त आता हे चेंज करायचं आहे. एक 3 वाजता बोलले, एक 15 मिनटं राहिलेत, 15 मिनटात चेंज करतो. झालं काय, मी पहिला घरातून निघालो. थोडंसं गाडीचं ते मागचं नवीन बसवत बसवत होतं बस स्टँडमध्ये. ते बसून झाल्यावर पेट्रोल भरलं, मी कामावर निघालो होतो. आणि मॅप्रोला कामाला आहे मी. मॅप्रोच्या अलीकडे आता सध्यामध्ये खड्डे होते, आता रस्ता वगैरे चांगला झालेला आहे कालपासून. त्या रस्त्यावरतीच होतो. ते एक टर्न आहे, त्या टर्नला मी पास केलं. आणि त्याच्याच माझ्यासमोर 2 गाड्या चालल्या होत्या. आता त्याच्या पुढची आय थिंक स्विफ्ट होती, आणि स्विफ्टच्या मागं ती ह्याची फॅटची कुठली गाडी होती काय माहीत नाही मला. मग तर ती सेडान होती, फॅटची सेडान होती, पण नाव माहीत नाही गाडीचा, नंबर पण मला बघितलं मी. ती गाडी तिथे होती. त्याने पहिली गाडी त्या स्विफ्टला ओव्हरटेक मारायला पहिला निघाला तो, पण त्यानं ओव्हरटेक न मारता ते परत त्याच्या लेंथमध्ये, म्हणजे आपल्या लेफ्ट साईडच्या लेंथमध्ये तो रिटर्न आला. आता रिटर्न आला, मला पुढे काय गाडी वगैरे नव्हती, मोकार असं दिसला मला. राईट साईडची लेंथ मला मोकळी दिसली, म्हणून मी गाडी त्याला फॅटवाल्याला, त्या फोर्डवाल्याला ओव्हरटेक मारायला मी सुरुवात केली इथं. आणि ओव्हरटेक मारताना मी पूर्णपणे माझं हॉर्नवरती हात होता, हॉर्न चालूच होता माझा. आणि त्याला मी हॉर्न दिला, त्याच्या ऑलमोस्ट मी टायरपर्यंत पोचलो होतो. आणि टायरापर्यंत पोचल्यानंतर ना मग त्याने अचानक म्हणजे गाडी त्या स्विफ्टवाल्याला ओव्हरटेक मारायला अचानक त्यानं घेतली. ना इंडिकेटर दिला होता, ना त्यानं साईड मिररमध्ये बघितलं आहे. अख्खे म्हणजे काचा वगैरे बंद होत्या, आणि आतमध्ये गाणी चालू होती, ती पण फुल ह्याच्यामध्ये. माझा कॅमेरा वगैरे मी तेव्हा लावला नव्हता, त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही, तेव्हा दाखवू शकलो नाही काय झालं काय नाही ते. तिथून आलो तर त्याने गाडी जशी बाहेर काढली तशी मी गाडी राईट साईडला बाजू काढत गेलो. पण ॲट द मोमेंट असं आला की मी म्हणजे 2 सेकंदाचा फरक, मी एक तर त्यापासून निघालो असतो, तर त्याची गाडी त्यानं बघितलं का नाही माहीत नाही, पण त्याची गाडी मागच्या माझ्या फुटरेसला त्याचा जरासा धक्का लागला, आणि गाडी मागच्या साईडून जे रस्त्याच्या खाली उतरली, आणि रस्त्याच्या खाली उतरली ती डिसबॅलन्स झाली गाडी.
डिसबॅलन्स झाली ती गाडी आणि मी घसरून खाली पडलो. एक अर्धा 1 फुटापर्यंत गाडी घसरत गेली. मी पण अर्धा 1 फुटापर्यंत घसरलो आणि थोडंसं लागलं, म्हणजे लागलं इथं. त्यानंतर उठलो मी, गाडी पण नाही बघितली काय नाही, मी आहे तसं. त्याची एवढं पण सांगतो, मी पडलो ना, ज्या कंडिशनमध्ये मी पडलो होतो ना, माझ्या म्हणजे मी उठून असं मागे फिरून बघतोय, मागच्या साईडला माझ्या ऑलमोस्ट एक अर्ध्या फुटाच्या अंतरावरती त्याला गाडी येऊन थांबवली होती. अर्ध्या फुटाच्या अंतर, म्हणजे तो काय स्पीडमध्ये असेल विचार करा. मी होतो स्पीडमध्ये, मला माझं मान्य आहे की मी त्याला ओव्हरटेक मारायच्या ह्याच्यामध्ये मी स्पीडमध्ये होतो. पण मी सगळे रूल्स फॉलो केले होते, जसं की मी त्याला पहिली 5 लाईट देऊन मी ओव्हरटेक मारला. सेकंड गोष्ट म्हणजे मी त्याला हॉर्न दिला आणि माझा हॉर्न कंटिन्यू जोपर्यंत माझ्या हातातून गाडी निसटत नव्हती तोपर्यंत माझा बोट ना त्या हॉर्नवरतीच होता. तिथून मग ते झाल्यानंतर मग मी उठलो. त्या गाडी वगैरे बघितली. त्याला मी पहिला बोललो की नाही, चुकी तुझी आहे. चुकी त्यानं बोलला, हो माझी चुकी, त्यानं स्वतः मान्य केली त्या ड्रायव्हरने इथे. पण मी त्याला काय म्हणलं, 2 मिनटं थांब, गाडी इथनं हलवू नको, 2 मिनटं थांब, त्याला बोललो. पण मी आणि तिथून मी परत माझी गाडी उचलली, त्या जिथे हॉटेल होते त्या हॉटेलमधल्याने गाडी उचलली आणि ती गाडी बघायला मी गेलो तर माझ्या मागून तो गाडी घेऊन गायब झाला. आणि मी त्याचा नंबर पण नाही बघितला, काहीच नाही बघितला. मी तिथून उठलो, डायरेक्ट कंपनीत गेलो. कंपनीत जाऊन सांगितलं असं असं झालं आहे. म्हणजे माझा मित्र एक होता, त्याच्यावर गेलो, कंपनीत जाऊन सांगितलं असं झालं आहे. कंपनीनं निघालो, डायरेक्ट दवाखान्यामध्ये गेलो. हा सगळा किस्सा माझ्यावर घडला. हेल्मेट होतं म्हणून मी मी बऱ्यापैकी वाचलो. जर त्याची गाडी त्याला कंट्रोल नसती झाली ना तर त्यानं माझ्यावरती घातली असती गाडी. पण ते हेल्मेट होतं तर त्याच्यामुळे काय नाही झालं. माझ्या हेल्मेटला वरच्या साईडला थोडंसं असं स्क्रॅच दिसतं, ते विंडशिल्डला, ते पण त्या गाडीच्या बंपरच्या त्या ह्याच्यामुळे झालेले. आता असं विषय असा आहे की मी गाडी स्पीडमध्ये चालवतो वगैरे, व्हिडिओमध्ये पण सगळ्यांनी बघितलेलं आहे, घरच्या सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या सगळ्यामध्ये आता चुकी ही घरातले वगैरे सगळेजण आहेत फॅमिलीमधले, ही चुकी माझीच सांगतं. ते त्या कंडिशनला त्या पॉईंटला काय झालं हे मला माहिती आहे, काय कशामुळे पडलो, कसा पडलो. पण आता तो व्यक्ती पण नाही ज्याच्यामुळे मी पडलो, तो व्यक्ती पण सांगायला येतं नाही का माझ्याकडे काही प्रूफ पण आहे की हे असं असं झालं. सो मी अवॉइड करतो आहे, जे मला बोलतील वगैरे काय करतील त्याचं मी अवॉइड करतो आहे सध्या तरी. पण देवाच्या कृपेनं काही जास्त झालं नाही, थोडक्यात निभावलं सगळ्या गोष्टी. त्यामुळं देवाची कृपा आहे माझ्यावरती असं मी समजेन. चला आता मी सध्या ड्रेसिंग वगैरे थोडं वेळ चेंज करेन. तर हा ब्लॉग करण्यामागचं कारण एकच आहे की हा व्हिडिओ का काढतो आहे मी. तर हा व्हिडिओ जे आता मला बोलतात ना त्यांनी बघितलं ना त्यांना ही कंडिशन कळेल काय झाले काय नाही. मी पागल नाही आहे की मी व्हिडिओ काढून तो माझी चुकी असते किंवा नसते तर मी व्हिडिओ काढून मी तुम्हाला दाखवेन. हां, मी मान्य करीन की त्या ठिकाणी माझी 50% चुकी मी स्वतःची मान्य करतो की मी होतो, माझी स्पीड होती जास्त. पण त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरनं जर गाडीमध्ये किंवा त्या गाडीवाल्यांचं गाडीमध्ये घेतली नसती तर मी तुम्हाला सांगू 2 सेकंदाचा फरक होता. 2 सेकंदात माझी गाडी त्याला पास होऊन पुढे गेली असती. ऑलमोस्ट माझा मागचा टायर हा त्याच्या पुढच्या टायरापर्यंत पोचलेलाच होता. तेवढं अंतर माझी क्रॉस झालेलं होतं. फक्त तिथनं थोडंसं पुढे गेल्यावर गाडी माझी निघून गेली असते तेवढ्या वेळात. पण त्याने त्याच पॉईंटला गाडी आणि गाडीचा त्याचा बंपर आहे तो माझ्या मागचा जो लेडीज फुटरेस म्हणजे तो मोठा फुटरेस असतो ना त्या फुटरेसला लागला. त्यामुळे गाडी माझ्याकडून डिसबॅलन्स झाली. तर असं झालेलं आहे माझ्यासोबत. तर आता सगळं करतो, भेटूया आता पुढे एक नवीन काहीतरी. पण खरंच देवाची कृपा आहे म्हणून वाचलो मी.